हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा लाडका मित्र भूषण साळुंखे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम योजना या योजनेअंतर्गत महिलांना नाही का भांडे वगैरे भेटत आहे. महिलांना पुरुषांना भांडे, त्याच्यानंतर इथं किट भेटत आहे की बॅटरी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मच्छरदाणी, असे बांधकाम योजनेसाठी बुट, अशा अशा सगळ्या काही वस्तू इथं भेटत आहे. सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर जणांना ही योजना वाटप झालेली आहे. तर काही काही लोकांना अजून पण माहिती नाहीये या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि काय काय भांडी आपल्याला मिळणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो GR दाखवणार आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये किती कशा प्रकारचे भांडे असणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे आपल्याला, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्या समोर तो GR पण वाचून दाखवणार आहे मित्रांनो. ओके, तर अशी अप्लाय करण्यासाठी पण मी व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला काय काय भांडी वगैरे भेटणार आहे, काय काय त्याच्यामध्ये लाभ होणार आहे, संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. चला आता सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. तर जसं की मित्रांनो, तुम्ही कधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. कारण की मी डेलीचे GR आणत असतो, काही ना काही तुमच्यासाठी योजना घेऊन येत असतो आणि जॉब बद्दल माहिती पण देत असतो. असे जॉब वगैरे बघण्यासाठी आणि GR वगैरेच्या माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, तर चला आता सुरू करूया व्हिडिओला. जसं की गाईज तुमच्या समोर मी GR ओपन केलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा जो GR आहे मित्रांनो, हा GR दिनांक 18 जानेवारी 2021 ला हा GR आलेला होता मित्रांनो. ओके, तर याची जी योजना चालू झालेली होती मित्रांनो, 2021 पासून याची योजना चालू झालेली होती मित्रांनो. तर काही काही म्हणजे महिलांना पण पुरुषांना पण माहिती नव्हतं या योजनेबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देत असतो. कशा प्रकारे तुम्हाला भांडे भेटणार आहे, किती भांडे असणार आहे, कशा प्रकारे काय असणार आहे, कोणत्या वस्तूंचा लाभ भेटणार आहे, संपूर्ण माहिती आपण GR मध्ये वाचून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तू संच विवरण व योजनेची मंजुरी देण्याबाबतचा हा GR होता मित्रांनो. हा महाराष्ट्र शासनाकडून GR आलेला होता, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून मित्रांनो. ओके, हा जो दिनांक GR जो आला होता मित्रांनो, याचा दिनांक तुम्ही बघू शकता, इथं दिलेला आहे 18 जानेवारी 2021 ला याचा GR आलेला होता मित्रांनो. ओके, आता या GR मध्ये तथापि आपण बघू शकता संदर्भ दिलेला आहे की सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे पत्र यांच्याकडून आला होता गृहोपयोगी वस्तू संच देण्याबाबत 18/12/2020 साठी आलेला होता मित्रांनो. ओके, तर आता हा जो GR आपल्याला ज्या मंजूर झालेला होता याचं 18 जानेवारी 2021 ला मंजूर झाला होता. मग तर प्रस्तावनामध्ये बघू शकता तुम्ही इथं, इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित अध्यापने काम पूर्ण तत्वावर आल्यावर जागे रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते, बरोबर. तर अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास व पाल्यांचे शिक्षण, जसं मुलांचे शिक्षण. ओके, पाल्य म्हणजे मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या, भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागतात व त्यांच्या दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्यक व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरित करण्याची बाबत ठराव पारित करण्यात आला. तर त्याच्यानंतर इथे लिहिले मित्रांनो त्यांनी, सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी लाभार्थी बांधकाम ज्यांनी नोंदणी सक्रिय आहे कामगारांच्या गृहोपयोगी वस्तू संच योजनेस मंजुरी देण्याबाबत शासनाच्या विचारधारणात होती. शासनाचा निर्णय काय आला होता मग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजने शासनाने शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. याची मंजुरी 18 जानेवारी 2021 ला मिळाली होती मित्रांनो. योजनेच्या अटी व शर्ती पण होत्या काही, ते पण आपण वाचून घेऊया. तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर इथं अप्लाय करायचं असेल त्या अटी आणि शर्ती तुम्ही बघून घ्यायचे मित्रांनो आता. ओके, तर महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील. ओके,
त्यानंतर नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांनी विविध नमुन्यातील मागील अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी याच्याकडून इवई बामक असं सहकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील. ओके, हा जी आर होता मित्रांनो, जिल्हा व जिल्हास्तरीय व सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा अधिकारी जिल्हा कार्यकारी अधिकारी सहकारी कामगार अधिकारी व उपजिल्हा कार्यकारी अधिकारी या योजने समोसा अधिकारी नोडल अधिकारी राहतील. ओके, तर सगळ्यात आधी 2021 ला जेव्हा योजना आली होती मित्रांनो, तर सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म भरून आपल्याला यांच्याकडे जमा करायचे होते, बरोबर, उपजिल्हा कार्यकारी अधिकारीकडे. ओके, तर आता 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 असं काही राहिलेलं नाही. आता तुम्हाला यांच्याकडे जमा करायची काही आवश्यकता नाहीये, तुम्हाला यांच्याकडे जमा करायचं नाहीये. आता तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे, कोणाकडे जमा करायला तुम्हाला जायचं नाही मित्रांनो. ओके, तर तुम्हाला आता मी सांगून देतो इथं तुम्हाला मी फॉर्म भरायचा कसा आहे तो पुन्हा व्हिडिओच्या नंतर बनवणार आहे मित्रांनो. ओके, मी स्वतः फॉर्म भरून दाखवणार आहे. माझ्या मित्राचा एखादा फॉर्म भरायचा आहे, तर मी त्याचा फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या समोर. कोणाला सह्या लागतात, कशा प्रकारे आणावं लागतं ते पण मी सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मित्रांनो इथे गृहोपयोगी वस्तू संचामध्ये खालील वस्तूचा समावेश आहे. आता वस्तू कोणत्या कोणत्या इथं बघू शकता तुम्ही. इथं गृहोपयोगी संचालयाच्या वस्तूंची नावं दिलेली आहे व नग दिलेले आहे. किती वस्तू भेटणार आहे? इथं 17 वस्तू भेटणार मित्रांनो. टोटल 17 वस्तू असणार आहे. एकूण 17 वस्तू असणार आहे. त्यांची एकूण संख्या जी असणार आहे 30 असणार आहे मित्रांनो. ओके, तिथं 1 नंबरला लिहिले त्यांनी ताट भेटणार आहे आपल्याला 4 ताट, वाट्या भेटणार आहे 8. त्याच्यानंतर मित्रांनो पाण्याचे ग्लास 4 भेटणार आहे. त्यानंतर पातेले व झाकणसह 1 भेटणार आहे. पातेले झाकणसह अजून 1 भेटणार आहे. पातेले झाकणसह अजून 1 भेटणार आहे. म्हणजे ते 3 प्रकारचे वेगळे वेगळे पातेले झाकणसह असेल. त्यानंतर मोठा चमचा व भात वाटपाकरिता भेटणार आहे 1 चमचा भेटणार आहे. त्यानंतर मोठा चमचा व वरण वाटपाकरिता 1 चमचा भेटणार आहे. पाण्याचा जग भेटणार आहे 2 लिटरचा मित्रांनो 1. त्याच्यानंतर मसाला डब्बा भेटणार आहे, त्याच्यात 7 खाते असणार आहे. 7 भाग म्हणजे 7 खाते असणार आहे, तो 1 भेटणार आहे. डब्बा झाकणासह 14 इंच ते भेटणार आहे 1. त्याच्यानंतर डब्बा झाकणासह 16 इंचचा 1 भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर डब्बा झाकणासह 18 इंचचा 1 भेटणार आहे. परात भेटणार आहे आपल्याला पीठ वगैरे भिजवण्यासाठी 1. त्यानंतर इथं प्रेशर कुकर भेटणार आपल्याला 5 लिटरचा. ओके, स्टीलचा असणार आहे तो पूर्णपणे. ओके, 1. त्यानंतर कढई भेटणार स्टीलची मित्रांनो 1. त्याच्यानंतर स्टीलची टाकी भेटणारी 1 आणि मोठी झाकणासह वगराडासह भेटणारे आपल्याला 1. असे एकूण असे 30 भांडे तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो. भरपूर जणांना भेटले पण आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थ्यांची ज्यांनी नोंद सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत ई निवादा पद्धतीचा अवलंब करावा व नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी व गृहोपयोगी वस्तू संचाची निवादा स्वीकृती करण्यापूर्वी गृहोपयोगी वस्तू संच मधील वस्तूंच्या दर्जांचा शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी. त्यानंतर मित्रांनो इथे लिहिलेले आहे त्यांनी की वस्तू व सेवा कर जीएसटी वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक व विमा विवरण बायोमेट्रिक फोटो व मनुष्यबळाचा पुरावा इत्यादी सर्व खर्चाचा गृहोपयोगी वस्तू दरामध्ये समावेश आहे. म्हणजे याच्यात काय काय समावेश आहे तर बघून घ्या एकदा. तुम्हाला परत मी सांगून देतो. वस्तू तर असणार असेल, त्यानंतर सेवा कर नसणार तुम्हाला, ते असणार आहे वगळता पॅकिंग करून भेटणार तुम्हाला सगळं. पुरवठा वाहतूक वगैरे जे जे असणार त्यांच्याकडून असणार आहे. साठवणूक पण त्यांच्याकडून असणार. विमा असणार तुम्हाला त्यांच्याकडून. बायोमेट्रिक फोटो काढण्यात येणार तुमचा व मनुष्यबळ पुरावा आपल्याला लागणार आहे स्वतःचा. अशा पद्धतीने असणार आहे उदाहरण. गृहोपयोगी वस्तू व संचातील वस्तूवर मंडळाचे नाव व नक्षीदाराने कोरीव होणे, तर ते त्याच्यावर मंडळाचे नाव कोरून याच्यावर टाकणार आहे टाकीवर. ओके मित्रांनो, जे भांड्यांवर. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथं काय लिहिले, नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांचे नोंद सक्रिय आहे यांनी गृहोपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यावर सहकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे कामगार उपायुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करतील. त्यानंतर कामगार आयुक्तालय यांनी सहकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यावर
देयकाही अगदाई करण्यास प्रमाणपत्रासह पात्रतासह महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा. कामगार उपायुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ देयकाची करेल. याच्या पद्धतीने असं होतं मित्रांनो. पहिले यांना पावती पाठवायची होती, पण आता फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा. पहिले फॉर्म भरून त्यांच्याकडे जाऊन जमा करायचा होता, पण आता असं नाही केलं त्यांनी. आता फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा असं काही होतं तिच्यावर. आता त्याच्यानंतर थोडा माहिती आता बाकी इथं गृहउपयोगी वस्तू वितरित करताना नोंदणी इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील. ओके. गृहउपयोगी वस्तू संच वितरित करताना जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबिर कॅम्प आयोजित करण्यात येतील. त्यानंतर इथे लिहिले गृहउपयोगी वस्तू व संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विविध केलेल्या कालावधीत पूर्ण करावी व पुरवठ्याचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याचे अधिकार मंडळास राहतील. तर गृहउपयोगी वस्तू संच योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकरण निधीमधून भागवण्यात येईल. अशा प्रकारे हा जी आर आलेला होता मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला होता. इथं जे महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाच्या आदेशानुसार इथं शमा साठे यांच्याकडून आला होता, सहसचिव महाराष्ट्र शासनाकडून. तर हा जो जी आर मित्रांनो ते एवढ्या प्रकारच्या भांडी वगैरे होत्या. नंतर तुम्हाला भरपूर काही त्याच्यामध्ये अपडेट पण झालेले आहे. तुम्हाला फॉर्म भरताना वाचून पण दाखवणार आहे. तुम्हाला अजून पुढे मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिकसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. जे लग्न करत असतील त्या लग्नासाठी त्यांना लग्नासाठी पैसे भेटणार, असं काही भरपूर त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. तर मी त्याचा फॉर्म भरून तुम्हाला दाखवणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फक्त तुम्हाला जी आरची मी माहिती देणार होतो की जी आर कधी आलेला होता व तुम्हाला त्याची पण माहिती पाहिजे होती ना, म्हणून तुम्हाला जी आरची माहिती वाचून दाखवलेली आहे. आणि तुम्हाला याचा फॉर्म कसा अजून पण चालू आहे मित्रांनो. आता लवकरात लवकर तुम्ही आता राज्यसभेची निवडणूक यायच्या अगोदर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. म्हणजे कसं आहे राज्यसभेची कधी आचारसंहिता लागू झाली मित्रांनो, आचारसंहितानंतर या सगळ्या योजना बंद होणार आहे. तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या. मग नंतर आचारसंहिता लागली पण आपल्याला काही हरकत नसणार मित्रांनो. ओके. अशी जी माहिती होती मित्रांनो. याच्याबद्दल काही डाऊट वगैरे असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला अजून कोणत्या इंजिनियर कडून म्हणजे आपण ते म्हणतो ना ठेकेदाराकडून कोणता फॉर्म भरायचा आहे आणि नगरपालिकेकडून ग्रामसेवकाकडून कोणता फॉर्म भरायचा आहे, दोघी फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे. या चॅनलला अपलोड करणार आहे. ओके. तर सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. काही डाऊट वगैरे असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यांना पण या योजनेचा लाभ घेऊ द्या. फक्त इथं बांधकामवाल्यांनाच भेटणार आहे. तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार 90 दिवसाचं मित्रांनो. ओके. तर याच्याबद्दल तुम्हाला अजून मी संपूर्ण माहिती फॉर्म भरताना सांगणारच आहे मित्रांनो. अशीच माहिती आपल्याला शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त. त्यानंतर हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करून ठेवा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके. तसेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया.